नमस्कार मैत्रिणींनो, प्रियांशी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। इथे मटारचं कटलेट बनवते आहे आणि त्याच्यासाठी आल्याचा एक तुकडा, 2 मिरच्या, कढीपत्ता आणि हे सोलून घेतलेलं मटार आहे जे पाऊण वाटी आहे। आणि इकडे एक मीडियम साईजचा बटाटा घेतलेला आहे। बटाटा आपल्याला खिसणीवरती खिसून त्याचं खिस करायचा आहे। आणि हे आहे पाऊण वाटी सुजी म्हणजे रवा। तर हे सगळं बॅटर वाटून घेतलेलं आहे मी। आणि इथे एक कढई ठेवलेली आहे गॅसवरती, त्याच्यावरती तेल टाकूया। त्याच्यामध्ये 2 चमचे तेल टाकलेलं आहे आणि त्याच्यामध्ये जिरं, जिरं टाकून तडतडेपर्यंत वाट बघायची। नंतर हे जे बॅटर केलेलं आहे ते सगळं त्याच्यात आपण भाजून घेणार आहोत, मिक्स करणार आहोत। पूर्ण बॅटर व्यवस्थित पद्धतीने भाजून घ्यायचं। आणि हा जो बटाट्याचा किस होता तो सुद्धा तेलामध्ये थोडासा परतून घ्यायचा। आपली लहान मुलं वगैरे हे मटार वगैरे खाण्यासाठी खूप नाटकं करतात, खात नाही। आणि त्याच्यामुळे या अशा पद्धतीने मी बनवण्याचा प्रयत्न करते आहे। तर हे व्यवस्थित तेलामध्ये परतून घ्यायचं आहे। चवीपुरती मीठ, त्याच्यानंतर हळद अर्धा चमचा हळद, त्याच्यानंतर थोडंसं तुम्हाला जर लाल तिखट मिक्स करायचं असेल तर लाल तिखट मिक्स करा। तुम्हाला हवं तर ह्याच्यामध्ये तुम्ही थोडंसं वरतून तेल टाकते। ह्याच्यामध्ये हवं तर तुम्हाला आणखी काही भाज्या तुम्ही ॲड करू शकता, जसं गाजर खिसून टाकू शकतात। तर हे व्यवस्थित बॅटर घालून मसाला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे। आणि व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर हे काढून आपल्याला त्याच्यामध्येच जे सुजी घेतलं आपण, रवा घेतलेला आहे तो आपल्याला भाजून घ्यायचा आहे। हे अजून आपलं बॅटर व्यवस्थित होतेच आहे, खूप छान वास येतो। आणि तुम्ही ते बघू शकतात, त्याच कढईमध्ये मी आता रवा भाजते आहे। रवा थोडासा माझा जास्त झालेला आहे, एक अर्धी वाटी ठीक होतं त्या बॅटरच्या नुसार, पण काही हरकत नाही। मी मिक्स रवा घेतला, थोडासा बारीक रवा आणि थोडा मोठा असतो रवा, तो असं दोन्ही मिक्स घेतलेत। व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे। तेलामध्ये थोडंसं तूपही ॲड करू शकतात, तर मी इथे वरतून थोडंसं तूपही ॲड केलेलं आहे। आणि भाजून झाल्यानंतर साईडला मी थोडंसं चवीपुरती मीठ आणि साईडला पाणीसुद्धा गरम करायला ठेवलेलं आहे। तर हे पाणी आपण आता त्याच्यात मिक्स करूया। आणि आपल्याला मऊसूत असा हा रवा शिजवून घ्यायचा आहे। आणि शिजवल्यानंतर व्यवस्थित मऊ असं शिजवून झाल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला जी बॅटर आपलं ठेवलं होतं ते मिक्स करायचं आहे। तर अजून थोडंसं पाणी घालूया। थोडंसं पाणी आणखी घातलं म्हणजे थोडा मऊसूत होईल रवा आपला। ह्याच्यामध्ये आता आपण जे बॅटर ठेवलं होतं ते घालूया। हे जे बॅटर आहे ते तुम्ही समोस्यामध्ये पण वापरू शकतात, समोस्यामध्ये पण खूप छान असं टेस्ट येते। तर हे व्यवस्थित पद्धतीने त्याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे। आणि मस्त कलरसुद्धा आलेला आहे त्या बॅटरला आणि रव्याला। तर इथे तुम्ही आता बघू शकतात, बॅटर मी थंड करून घेतले आणि असे तुम्ही गोल गोल गोळे करून डायरेक्ट तळायला पण घेतलेले आहेत मी, असे तळून घेऊ शकतात। तर तुम्ही बघू शकतात इथे की मस्त गोल झालेले आहेत। आणि तुम्ही बघू शकतात, कुठे बाहेर रेस्टॉरंटला गेले तर अशा पद्धतीचं जे आपल्याला
हे देतात, स्टार्टर देतात, त्याच्यामध्ये हे असे असतात कटलेट. तुम्ही ह्याला कटलेट म्हणू शकतात किंवा मटारचं. हे बघा, खूपच छान झालेले आहेत आणि खाण्यासाठी सुद्धा एकदम टेस्टी असे. तुम्ही हे तयार झालेत अशाच पद्धतीने आणखी करून आणि ते तुम्ही सॉससोबत खाऊ शकतात. सॉस किंवा तुम्ही चटणी बनवू शकतात खोबऱ्याची. तर इथे आणखी थोडीशी तळूया आपण. मीडियम साईजवरती तळून घ्यायची. गॅस मीडियम साईज असला पाहिजे. आणि तुम्ही बघू शकता तिथे खूपच छान अशी कंसिस्टन्सी झालेली आहे तयार आणि खूपच छान टेस्टी सुद्धा आहेत.